शिवाजी पार्क इथे आता सध्या काय परिस्थिती सुरू आहे आपण पाहतोय. विद्यार्थी जमण्यास सुरुवात झालेली आहे. या आंदोलनाबाबत या मोर्चाबाबतची आपण अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही कर्णिक यांच्याकडून. वैदेही, सध्या कशी परिस्थिती आहे? विद्यार्थी जमताना दिसतायत. किती वेळात या मोर्चाला सुरुवात होईल? काल राजीनामा मिळाल्यानंतर मुंबईत जो जल्लोष चाललेला आहे, मुंबईतच म्हणून दिल्लीत सुद्धा जेनझीचा जो जल्लोष चाललेला आहे, त्या जेनझींच्या आनंदाला अजून जास्त प्रतिक्रिया मिळते, कारण प्रतिसाद जास्त मिळतोय. कारण आपण इथे बघू शकतोय बऱ्याच मोठ्या प्रमाणात जेनझी इथे आलेले आहेत. शिवाजी पार्कात दादरमध्ये तिरंगा घेऊन आलेले आहेत, वेगवेगळे पोस्टर्स घेऊन आलेले आहेत, वेगवेगळे गाणी लागते. जेनझींना जी गाणी आवडली जातात ती गाणी इकडे आपल्याला बघायला मिळते. स्टेज लागलेला आहे, समोर पोस्टर्स लागलेले आहेत. आता आपल्यासोबत जेनझी अल्फा या जनरेशनची एक लहान मुलगी आहे, तिने सुद्धा एक हातात पोस्टर धरलेला आहे. ताई, काय सांगशील, काय नक्की तुला फील होत आहे? काल जो रेझिग्नेशन मिळालं त्याच्यानंतर आज इकडे आपण सगळेजण आनंद साजरा करायला आलोय, काय सांगशील? जेव्हा मी मोठी होणार तेव्हा माझ्यासोबत असं नाही यायला पाहिजे. ताई, काय सांगाल तुम्ही पण मिलेनियल्स जनरेशन मधून येताय, काय सांगाल? मला ऍक्च्युली जेनझीला थँक्यू बोलायचं आहे. त्यांनी आम्हाला दाखवून दिलं की आम्हाला गप्प राहायला नाही पाहिजे, सगळं ऍडजस्टमेंट नाही करायला पाहिजे. आपण टिल डेट आम्ही गव्हर्नमेंट काय सगळीकडे आम्ही ऍडजस्ट करत होतो, पण आता ऍडजस्ट करत नाही. ती मुलं आम्ही जे मनात बोलत होतो आमच्या बॉसेससाठी किंवा गव्हर्नमेंटसाठी आतल्या आत शिव्या देत होतो, पण या जेनझीने आम्हाला दाखवून दिलं की तोंडावर बोला त्यांना आणि मग आपली कामं होतात. झुकने वाला होना चाहिए. म्हणून थँक्यू जेनझी. आणि मी त्यांना खरंच भाव करते या जेनझीला. आज त्यांनी दाखवून दिलं की त्यांच्यामध्ये किती ताकद आहे आणि खरं थँक्यू. आपण बघतो इकडे की जेनझींचा जो उत्साह आहे तो शिगेला पोहोचलेला आहे. बरीच मुलं आलेली आहेत, मिलेनियल्स देखील आलेले आहेत. ताई, काय सांगशील, कसं वाटतंय तुला? आज आपण इकडे सगळेजण एक आनंद साजरा करायला भेटलेलो आहोत. मार्च निघणार आहे, तिरंगा घेऊन आलेले आहेत सगळे. बहुत अच्छा लग रहा है इधर आके. आपण बघितलं की बऱ्याच मोठ्या प्रमाणात जेनझींचं आगमन झालेलं आहे, जेनझी आलेले आहेत, उत्साह त्यांचा शिगेला पोहोचलेला आहे. बऱ्याच मोठ्या प्रमाणात ते लोक आनंद साजरा करतात. म्हणजे गेले 20 ते 25 दिवस त्यांचा जो काही संघर्ष होता तो खऱ्या कारणाने फळी लागलेला आहे. आता एक दादा आहेत आपल्यासोबत. दादा, काय सांगाल, राजीनामा मिळाला काल दुपारपासून जे मुंबईत आणि दिल्लीत देखील वातावरण आहे, जेनझी बरेच आनंदात आहेत आणि आज आपण इथे तिरंगा मार्च काढलेला आहे. ॲक्च्युली काल झालेला हा विजय हा फक्त त्या जो विरुद्ध आपण ज्या मोर्चा काढला त्याचा विजय होता. हा भारतीय संविधानाचा विजय होता, प्रत्येक युवाचा विजय होता, प्रत्येक राजकीय पक्ष ज्यांनी यामध्ये साथ दिला याचा विजय होता, तसेच जे विद्यार्थी व त्यांचे पालक हा सगळ्यांचा विजय होता. म्हणून आज जे जेनझी आणि जेनझी जो युवा आपण बोलतोय त्यांनी दाखवून दिले की अगर भारतात परत ठोकशाही आली तर आम्ही त्या ठोकशाहीला झुकणार नाही आणि तसाच मोर्चा काढून त्या ठोकशाहीला उतरतो. आता जर बघितलं तर भारतात जर परत हुकुमशाही आली किंवा जर कोणी परत जेनझीने दाबण्याचा प्रयत्न केला तर परत असाच मोर्चा काढून उत्तर देणार आहे ते. मैत्री, काय सांगशील, काय नक्की भावना आहे? आपण इथे बघू शकतो की बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे पोस्टर्स घेऊन लोक आलेले आहेत. वेगवेगळे अगदी त्यांचे आशय जे आहेत ते वेगवेगळ्या पोस्टर्समध्ये आपल्याला बघायला मिळतात. ते आपण इथे बघू शकतो. एक अजून वेगळे पोस्टर आहेत. ताई, नक्की काय सांगशील की काय तुझ्या भावना आहेत? थैंक यू फॉर रिजाइनिंग. हम लोग को अभी एक चीज लेनी है भाई, रिजाइन करो. पहले देवेंद्र फडणवीस को करो. MHCT का रिजल्ट का स्कैम हो गया, हम इधर पागल दिख रहे. तुम्हारी पॉलिटिक्स सब, तुम्हारी बेटियां सब मतलब फॉरेन में पढ़ती है, हम इधर पागल दिख रहे तुम्हारे सिस्टम के अंदर पढ़ने के लिए. इट्स नॉट फेयर. हमें भी इंसाफ चाहिए. अभी बीजेपी को ही रिजाइन करना पड़ेगा. इंडिया से बॉयकॉट कर देंगे हम लोग. थैंक यू. आपण बघितलं की इकडे जेनझींचा जो राग आहे, द्वेष आहे, तो देखील काही प्रमाणात आपल्याला बघायला मिळतोय. आणि आनंद जो काही आहे तो त्यांचा शिगेला पोहोचलेला आहे. एक मुलगा आहे तो तिरंगा घेऊन उभा आहे. बरेच वेगवेगळे पोस्टर्स आपल्याला इकडे बघायला मिळतात. अगदी जेनझींचं जे काही इंस्टाग्रामवरती, सोशल मीडियावरती जे व्हायरल होतात, जे मीम्स व्हायरल होतात किंवा ज्या पोस्टर्स म्हणू नका किंवा जे मजकूर व्हायरल होतात ना, ते अगदी आपल्याला इकडे वेगवेगळ्या रूपात बघायला मिळत आहेत. आपल्यासोबत काही मुलं आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधू. दादा, काय सांगाल, आनंद इतका आहे? आज तिरंगा मार्चसाठी सगळे शिवाजी पार्कात भेटलेले आहेत. हे बघा, आता ना मंडे टू फ्रायडे जॉब असतो. 2 दिवस सगळ्या ऑपरेटरला सुट्टी असते. मी ऑपरेटरवाला आहे, मी आज आलोय का की नाही, आता बस झालंय, आता काहीतरी करायचं म्हणून आलोय. काय सांगशील, काय नक्की भावना आहेत? खूप खुश आहे. ऑफकोर्स दिस इज फॉर आवर फ्युचर अँड वी डू इट. काय म्हणणं आहे तुझं? काल राजीनामा दिला, दिवसभर कालपासून दुपारपासून
गव्हर्नमेंट आमचं जर ऐकत राहिले तर आम्हाला अजून चांगलं वाटेल, बिकॉज खूप प्रॉब्लेम्स आहेत अँड सॉल्विंग वन प्रॉब्लेम एंटायर सिस्टमला चेंज नाही करणार आहे. सो वी आर गोइंग इट फॉर ऑल. आत्ता राजीनामा काल मिळाला सरकारकडून, आपण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात आला, परंतु सरकारला अजून काय सांगशील वेगळं? सरकारकडे काय मागणं आहे तुझं? सरकारकडे काय म्हणणं आहे? मला सरकारला हे म्हणायचं आहे की तुम्ही अशी परिस्थिती आणू नका की आम्हा सगळ्यांना रस्त्यावर यावं लागेल. एक सिम्पल विश असते, एज्युकेशन किंवा सेफ्टी, हे खूप बेसिक इश्यूज आहेत जे वी वॉन्ट. आम्हाला प्रोटेस्ट करावं नाही लागलं पाहिजे ह्याच्यासाठी. बघितलं आपण श्रेयस की बऱ्याच मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय, वेगवेगळ्या प्रकारे आनंद त्यांच्याकडून व्यक्त होतोय. सध्या मात्र आपण आता मी विनंती करेल की तिथे जे जेन्झीज जमा झालेले आहेत, विद्यार्थी पोहोचलेले आहेत, त्यांच्या हातात वेगवेगळ्या प्रकारचे क्रिएटिव्ह पोस्टर्स आहेत, तर ते जर तुम्ही प्रेक्षकांना दाखवू शकलात तर दाखवा, आणि ती पोस्टर्स तयार करण्यामागे त्यांची काय संकल्पना आहे हेही आपण जाणून घेऊया. नक्कीच श्रेयस, आपण इकडे बघू शकतोय की वेगवेगळ्या प्रकारचे जे पोस्टर्स आहेत ते आपण इकडे बघू शकतोय. अगदी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा कसा दिसतो त्या आशयाचं देखील एक पोस्टर आपल्याला इकडे बघायला मिळते. म्हणजे जेन्झींची जी काही विचार करण्याची क्षमता आहे, जी काही थिंकिंग पॉवर आहे त्यांची, त्याला सॅल्यूट केलं पाहिजे. आणि मुळात आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या आशयांचे आपल्याला इकडे पोस्टर्स बघायला मिळतात. आपण काही जेन्झींशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात. दादा, काय सांगशील? तू वेगवेगळे पोस्टर घेऊन आलेले आहेत, चॉकलेट्स लावलेले आहेत पोस्टर, काय संकल्पना आहे नेमकी? संकल्पना एवढीच आहे, गेल्या शांततेच्या प्रोटेस्टमध्ये मी होर्डिंग साईन बोर्ड घेतलं होतं की ओ काका नो लाफा घ्या चाफा, आणि मी पोलीस काकांना चाफे वाटले होते. आज आपण हा प्रोटेस्ट कन्क्लूड करतो आहे. अख्ख्या देशभरात ही एक मिसाल आहे, एक उदाहरण आहे की आजची जर यूथ उभी राहिली तर काही करू शकते. आणि आपल्यासोबत जर मुंबई पोलीस, म्हणजे बाकीचे जर तुम्ही प्रोटेस्ट पाहिले तर पोलीस एवढे क्रेझी होते, पण मुंबई पोलीस तेवढी शांत, समजूतदार आणि या सगळ्या यूथला त्यांच्या मुलांसारखं ट्रीट करते मे बी. तर मग हे त्या मुंबईच्या स्पिरिटसाठी आहे, ज्याच्यामध्ये पोलीस पण आहेत आणि हे सगळे क्रांतिकारी पण आहेत. आणि म्हणून आजचा माझा साईन बोर्ड आहे की शानदार, जिंदाबाद, जबरदस्त. आपण बघतोय की यांची जी काही विचार करण्याची क्षमता आहे, विचार करण्याची जी पॉवर आहे, ती एक वेगळ्याच लेवलला पोहोचलेली आहे. आनंद जो काही आहे तो वेगळ्या लेवलला पोहोचलेला आहे. इकडे आपल्याला एक हिट्स देखील एक आपल्याला पोस्टर बघायला मिळत आहे. ये प्रोटेस्ट हिट है बॉस, असंही त्या पोस्टरवरती लिहिलेलं आहे. काही काय सांगशील, काय भावना आहेत, नक्की काय संकल्पना आहे तुझ्या पोस्टर? मला मराठी नाही कळलं. हिंदीत बोलो. मुझे बहुत खुशी है कि कल जो भी इस्तीफा आया धर्मेंद्र प्रधान का वो तो आना ही था. अभी आगे क्या होता है, ये तो पहला उनका ट्रायल था कुछ अच्छा करने के लिए, तो विच इज़ वेरी होपफुल. बट अभी आगे जो भी होगा, होपफुली इट विल बी टेकन इन कंसिडरेशन टू द डेमोक्रेसी ऑफ द कंट्री. आपण बघतोय की इकडे जेन्झींचा उत्साह वाढलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचा आपल्याला पोस्टर बघायला मिळतो. जो उत्साह आहे ना जेन्झींमध्ये, तो एक वेगळ्या प्रकारचा उत्साह बघायला मिळतो. म्हणजे 20 ते 25 दिवस जो काही संघर्ष केला जेन्झी मुलांनी, त्याचा आनंद आज साजरा करायला इकडे हे लोक आलेले आहेत. आपण बघतोय की वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर्स आहेत. भर पावसात असू देत, उन्हात असू देत, इतका पाऊसही पडतोय तरी सुद्धा जेन्झी मागे हटत नाहीये. जेन्झी आनंद साजरा करायला आलेले आहेत. त्यामुळे आता नेमकं आज दिवसभरातलं वातावरण कसं राहणार आहे ते बघणं महत्त्वाचं राहणार आहे. ताई, काय सांगशील? पोस्टर आहे तुझ्या हातात भगतसिंगांचं, नक्की काय म्हणणं आहे? सरकारकडे काय सांगशील आणि काय संकल्पना आहे या पोस्टरची? आम्हाला फक्त अकाउंटेबिलिटी हवी आहे आणि जे काही झालं आहे त्याच्यासाठी फक्त आणि फक्त अकाउंटेबिलिटी हवी आहे. आम्ही अजून काहीच मागत नाही आहोत. आमचे अजून जास्त काही खूप मोठे डिमांड्स नाही आहेत. इन अ डेमोक्रेसीचे डिमांड असले पाहिजेत, विच इज अ की रोल. अकाउंटेबिलिटी तेच आमचं म्हणणं आहे, तेवढीच आम्हाला द्या. आपण बघितलं की अकाउंटेबिलिटी जी आहे ती त्यांना हवी आहे. बाकी सरकारकडे त्यांचं दुसरं काहीच मागणं नाही आहे. म्हणजे त्यांना फक्त आणि फक्त न्याय हवा आहे, अजून काही नको. आपण इथे अजून काही मुली आहेत, त्यांच्याशी संवाद साधूयात. काही काय सांगशील, काय नेमक्या भावना आहेत? आज आपण इथे तिरंगा मार्च काढलेला आहे. मुझे लगता है कि यूथ की आवाज़ को सुना गया है, जो शायद से बहुत टाइम से उनके अंदर एक क्वेश्चंस स्टोर हो रहे थे, वो एकदम से बाहर आ गए. और इस बात की बहुत खुशी है कि इस बात को सुना गया है और जो चाहते थे वो हुआ है. So it's very very nice for the coming years
कि लोगों में एक जज्बा है कि मैं बोल सकता हूँ और मेरी आवाज़ की वैल्यू है. सो इट इज़ समथिंग कमेंडेबल दैट दिस यूथ हैज़ डन. सो बिग शाउट आउट टू देम. आपण बघितलं की इथे जे जेन्झी मुलं आहेत त्यांना न्याय देण्यासाठी म्हणून सगळे लोक आले होते आणि आज आनंद साजरा करण्यासाठी येत आहेत. आपल्यासोबत अजून एक दादा आहेत. काय सांगाल दादा, काय भावना आहेत नेमक्या? माझ्या भावना अशा आहेत की आता तर शिक्षण मंत्र्यांनी रिझाईन दिलेलंच आहे. तर आता पुढे आमची स्टेप असणार आहे जे आपल्या इथेनॉलमुळे आपल्याला त्रास होतोय त्याच्यावर आता काही पुढे स्टेप घ्यायला पाहिजे. कारण की हा देश फक्त एका माणसामुळे नाही चालत. हा देश आम्ही जेव्हा त्यांना निवडून देतो ते आमचे नोकर आहेत आणि त्यांचे कोणच नाही आहेत. तर त्यांची हे रिस्पॉन्सिबिलिटी बनली पाहिजे की त्यांनी समोरून येऊन स्वतः रिझाईन दिलं पाहिजे. आता एकाला तर लाज वाटली आहे पण आता जे बाकीचे आहेत त्यांना पण लाज वाटली पाहिजे आणि त्यांनी लाजेने ना स्वतःहून द्यायला पाहिजे. हे जे मुलांवर तुम्ही अत्याचार करता हे चुकीचं आहे. हे आम्ही वोट देतो ना म्हणून ते तिकडे आहेत. आमच्या पैशावर आहे ना त्यांच्या ज्या गाड्या चालतात ना त्या आमच्या पैशावर चालतात. कोणी ते स्वतःच्या आणि आज त्या नितीन गडकरींचा मुलगा ज्याची स्वतःची फॅक्टरी आहे त्याच्यातनं जेवढं पोल्युशन होत आहे सार्थकने जे दाखवलंय ना ते बरोबर आहे. तर त्यांना स्वतःला लाज वाटली पाहिजे आणि जर लाज वाटत असेल ना आणि जर ते मराठी असतील एकदम हाडाचे तर ते स्वतःहून रिझाईन देतील. त्यांना कोणताही फोर्स न करता. थँक्यू. आपण बघितलं की इकडे जेन्झींचा राग जो होता सरकारबद्दलचा तो बघितला, पण आता आपण इथे बघू शकतो की बऱ्याच मोठ्या प्रमाणात आनंदाचं वातावरण आहे. काल राजीनामा जो मिळाला, राजीनामा दिल्यानंतर दुपारनंतर मुंबईत म्हणू नका, दिल्लीत म्हणू नका किंवा महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी जेन्झींचा जो काही आनंद होता तो अगदी शिगेला पोहोचलेला आहे. आपण बघतोय की वेगवेगळ्या प्रमाणात वेगवेगळ्या आशयाचे मोठे मोठे पोस्टर्स लावलेले आहेत. अगदी पावसात देखील जेन्झी आनंद साजरा करायला आले, जसे ते आंदोलनाला किंवा मोर्चा काढताना किंवा लाठीचार्ज होताना देखील ऊन पाऊस बघितला नाही आणि अगदी ठामपणे त्या ठिकाणी उभे राहिले होते. त्याचप्रमाणे आज देखील ते लोक आनंद साजरा करायला आलेले आहेत. काय सांगशील ताई? काय भावना आहेत? काय भावना आहेत तुझ्या? माझा भावना आहे की आता त्यांनी इस्तिफा तर दिलाय, आता फक्त जे 4 डिमांड बाकी आहे ते पूर्ण करायला पाहिजे. तेवढंच माझं डिमांड आहे. बाकी माझं हे काही नाहीये. मला फक्त एवढंच वाटतं की आता जे फक्त 4 डिमांड बाकी ते पण देऊन टाकायला म्हणजे मग सगळे लोक असं येणार नाही, सगळे लोक असं थांबणार नाही. सगळे आपले स्कूल कॉलेज बिले सगळं सोडूनच थांबले इकडे. आपण बघितलं की त्यांची एक मागणी पूर्ण झाली आहे, परंतु अजून 2 ते 3 ज्या मागण्या होत्या त्या अजून पूर्ण झालेल्या नाहीत. त्या मागण्यांसाठी देखील या लोकांनी अजून तसाच निर्धार केलेला आहे. त्या मागण्या पूर्ण होतील अशी त्यांची इच्छा आहे आणि त्या मागण्या पूर्ण व्हाव्यात अशी देखील त्यांची इच्छा आहे. त्यामुळे इथून पुढे आजचा दिवस नक्की कसा जातो हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. आणि आता जर बघितलं तर एक मुलगा जो आहे तो वरती चढून अगदी तिरंगा फडकवताना दिसतोय. बऱ्याच प्रमाणात मुलांनी तिरंगे आणलेले आहेत तिरंगा मार्चसाठी आणि थोड्याच वेळात कार्यक्रम जो आहे तो सुरू होणार आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य आणि अमित ठाकरे हे देखील इथे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आजचा दिवस नक्की जेन्झींसाठी कसा जातो आणि पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी नक्की काय शिकवून जातो किंवा सरकारला काय शिकवून जातो हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे. श्रेयस वैदेही, सध्या तुम्ही ज्या प्रकारचे अपडेट दिले अशाच अपडेट घेतच राहू, अशाच जोडलेल्या राहात.